साहेब असं नियम मध्ये आहे काय की ऐकून घ्या ना माझं ऐकून घ्या. असं कोणत्या संविधान अमरावतीतील बसपाच्या उमेदवार जागृती राजेश वानखेडे यांचे पती राजेश वानखेडे यांची मतदान केंद्रावर पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शाळा क्रमांक 13 चपराशीपुरा येथील मतदान केंद्रावर घडली. प्रकाराची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला आणि निवडणूक निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती. साहेब असं नियम मध्ये आहे काय की ऐकून घ्या ना माझं ऐकून घ्या. असं कोणत्या संविधानाच्या चौकटीत आहे काय की उमेदवारासोबत एक प्रतिनिधी असला पाहिजे. एक मिनिट आहे का असं नसला पाहिजे म्हणून आहे का असं कुठेतरी आहे का मला सांगा ना तुम्ही थोडंसं एखादा शब्द. आता मॅडम आले, मॅडम सोबत आपण विचारून घेऊ. लेडीज उमेदवार असतात त्याचा प्रतिनिधी सोबत तुम्हाला फक्त 15-20 मिनिटासाठी मला सांगा तुम्ही सर्व बरोबर आहे. मग प्रत्येकाला कळा साहेब आम्ही काय म्हणतो कंटिन्यू म्हणजे बाकीचे लोक थांबून राहिले का? मग कार्ड नाही लावले होतं. कार्ड म्हणजे कार्ड आहे ना. प्रतिनिधी राहू शकते. अधिकृत आहे का मी अनधिकृत आहे काय? आपला जो बंदोबस्त आहे चोख पद्धतीने लागलेला आहे. जवळपास 133 अधिकारी, 1700 कर्मचारी अंमलदार तसेच 900 होमगार्ड, आपली 3 RCP, 4 QRT, SRPFची एक कंपनी, BDDSचे 2 पथके असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सुरळीत आणि चांगली पद्धतीने मतदान सुरू आहे. संवेदनशील केंद्रावर असा पोलिसांचा बंदोबस्त ते बंदोबस्त चांगली पद्धतीने सर्व ठिकाणी आहे आपला आणि बंदोबस्त मतदान चांगली पद्धतीने सुरू आहे. मतदारांना काय आवाहन कराल? मतदार जो आहे त्यांनी चांगली पद्धतीने आपला निर्भीकपणे मतदान केलं पाहिजे. धन्यवाद. काही उमेदवारांचा शाब्दिक वाद सुद्धा केंद्रावरती झालेला आहे. नाही, याच्याबद्दल मी काय सांगणार नाही. बंदोबस्त चालू आहे.